नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजून तब्येत ठीकठाक झालेली नाही, पण त्यातल्या त्यात बरं वाटतंय म्हणून व्हिडिओ करतोय. अपेक्षा ही होती की जे देशात राजकारण चाललंय त्याच्यावर थोडी तरी मल्लीनाथी केली पाहिजे. लोक प्रतीक्षा करतात. त्यामुळे सध्या जो गदारोळ सुरू झालेला आहे, अचानक शिवसेनेचे प्रवक्ते संपादक संजय राऊत यांनी आजवरचे सगळे जन्म विसरून 100वा जन्म घेतलेला आहे. कारण त्यांना पहिल्यांदाच शरद पवार कळायला लागलेले. तुम्हाला आठवत असेल तर 4-4.5 वर्षापूर्वी शरद पवारांची सामनासाठी जी प्रदीर्घ मॅरेथॉन मुलाखत संजय राऊत यांनी घेतली होती, त्या संदर्भात बोलताना खुद्द संजय राऊतच म्हणाले होते की शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागतात. आज जर अचानक शरद पवारांच्या आरत्या ओवाळ्याच्या सोडून शरद पवारांचा कान पकडण्यापर्यंत संजय राऊत यांची मजल गेली असेल, तर त्याचा अर्थ सरळ होतो की संजय राऊत यांनी 100वा पुनर्जन्म घेतलेला आहे. कारण त्यांना झोंबावं अशीच कृती शरद पवारांकडून झालेली. वास्तविक हा विषय एवढा टोकाचा आणि चिडचिडीचा करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. कारण सरहद नावाची एक संघटना आहे आणि म्हटलं तर एक खांबी संघटना आहे. संजय नहार नावाचा एक पुण्यातला कार्यकर्ता दीर्घकाळ, म्हणजे अगदी खलिस्तान आंदोलन चालू असल्यापासून आणि त्याच्या पुढल्या काळात काश्मीरमध्ये जे काय मुजाहिदीन वगैरे असलं हिंसाचार चालू होता, त्या कालखंडामध्ये तिथल्या जनतेला भारताच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, जोडून ठेवण्यासाठी जे वेगवेगळे स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम असतात ते करण्यामध्ये सरहद या संजय नहारच्या संघटनेने पुढाकार घेतलेला होता. त्याचे इतर कार्यकर्ते कोण आहेत मला माहित नाही, पण या संघटनेने, संस्थेने वारंवार असे कार्यक्रम केलेले आहेत. मला वाटते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला जाल तर काश्मीरमधल्या 2-3 मुस्लिम मुलींनी अगदी पंढरीच्या विठुरायाची भजनं गायलेली ऑडिओ पण तुम्हाला व्हिडिओ मिळतील. तर अशा सरहद या संस्थेने साहित्य संमेलन जे भरणार आहे दिल्लीमध्ये, त्याचं मुहूर्त साधून किंवा निमित्त साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पुरस्कार दिला. योगायोगाने पुरस्काराचं नाव सुद्धा शिंदे असंच आहे. ज्यांनी महाराष्ट्र अटकेपार किंवा अटक ते कटक आणि पेशावरचे तंजावर असा फैलावला, ते जे दिग्गज मराठा योद्धे होते त्यापैकी एक महादजी शिंदे होते, ज्यांचं ग्वाल्हेर संस्थान पुढल्या काळात गाजत राहिलं. त्या महादजी शिंदेच्या नावाने हा पुरस्कार त्या शिंदे घराण्याकडून दिला जातो, ज्याला दिल्लीच्या राजकारणामध्ये शिंदिया म्हणून ओळखतात. माधवराव शिंदे, राजमाता विजयाराजे शिंदे, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, या सगळ्या त्या शिंदे घराण्यातून येतात. आणि त्या घराण्याचा मूळ पुरुष मानला गेलेले महादजी शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांना देण्याचा एक सोहळा दिल्लीत साजरा झाला. योगायोग असा की महादजी शिंदे हे पण मूळचे सातारा जिल्ह्यातले, म्हणजे प्रत्येक वेळेला निवडणूक जिंकल्यावर मंत्री, मुख्यमंत्री वगैरे झाल्यानंतर ही ग्वाल्हेरच्या घराण्याची मंडळी साताऱ्याला येतात, आपल्या मूळ गावी जाऊन तिथल्या कुलदैवताचं दर्शन घेतात आणि अगदी सातारची गादी म्हटल्या जाणाऱ्या उदयनराजे यांना सुद्धा सन्मान सन्मानाने मुजरा करतात. ही गोष्ट अनेकांना माहिती नसेल म्हणून सांगितली. तर असे महादजी शिंदे ज्या सातारा जिल्ह्यातले आहेत, त्याच सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून
एकनाथ शिंदे यांचा सन्मान हा महादजी शिंदे पुरस्काराने करावा, यात सरहद या संस्थेने पुढाकार घेतला तर त्याच्या संजय राऊत किंवा उबाठा शिवसेनेला मिरच्या झोमण्याचं काही कारण नव्हतं. काही वेळेला काही ठिकाणी दुर्लक्ष करायचं असतं, किंबहुना कधी कुठे नाक खोपसायचं आणि कधी नाकाला कितीही मिरच्या झोंबल्या तरीही गप्प राहायचं. याची ज्याला अक्कल असते त्याला राजकारणी म्हणतात. पण त्याचा मागमूस तुम्हाला उबाठा शिवसेनेमध्ये आढळणार नाही. ज्यांना असल्या कुठल्या तरी किरकोळ गोष्टीतून नाकाला मिरच्या झोंबतात, पण एकनाथ शिंदे सारखा आपलाच एक नेता 40 आमदार घेऊन बंडखोरीच्या तयारीत आहे, याचा वास सुद्धा त्यांच्या नाकाला येत नाही. ते स्वतःला जगातले आणि देशातले सर्वोत्तम राजकारणी म्हणतात आणि रोजच्या रोज फुसकुल्या सोडत असतात. आता गंमत अशी होती की हा सत्कार दिल्लीत एकनाथ शिंदे यांना बोलावून करण्यात आला आणि त्यांचा सन्मान हा शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला. आयोजक संयोजक सरहद, पण ग्वाल्हेर घराण्याचे आजचे राजे ज्यांना म्हणता येईल ते ज्योतिरादित्य शिंदे हे सुद्धा त्यात होते आणि त्यांचाच त्यात पुढाकार होता. पण वडीलधारे म्हणून शरद पवारांच्या हस्ते हा सोहळा पार पाडण्यात आला. मुद्दा असा आहे की यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? माणसाच्या डोक्यात कितीही घालायचा प्रयत्न केला तरी माणूस निर्बुद्ध असला तर त्याच्या डोक्यात काही शिरत नाही, आणि याचा नमुना म्हणजे उबाठा शिवसेना किंवा सामना आहे. एकनाथ शिंदे यांनी जे काय केलं असेल ते तुम्हाला आवडलं नसेल तर तो तुमच्या पक्षांतर्गत विषय आहे. तो तुमच्या पक्षांतर्गत विषय आहे. ही गोष्ट शरद पवारांनी सुद्धा तुमचा पक्ष फुटत असताना स्पष्टपणे बोलून दाखवलेली होती. 20 जून 2022 ज्या दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागा निवडण्यासाठी मतदान व्हायचं होतं, त्या दिवशी मतदान उरकल्यानंतर तडकाफडकी एकनाथ शिंदे 20-25 आमदार शिवसेनेचे घेऊन महाराष्ट्राबाहेर सुरतला निघून गेले होते आणि त्यानंतर पुढे गुवाहाटीला, आसामला गेले होते. ही फाटाफूट केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नव्हती, तर त्याचे जे हादरे असतील, परिणाम असतील, दुष्परिणाम असतील, ते महाविकास आघाडीला सुद्धा भोगावे लागणार होते. आणि महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार सुद्धा होते, किंवा ज्यांना महाविकास आघाडीचे जनक मानलं जातं असे ते शरद पवार होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी सुरतला जाण्यावर काय प्रतिक्रिया दिली होती ती संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या मेंदूत अजूनही शिरलेली नाही. 2.5-3 वर्ष होत आली. एकनाथ शिंदे या 20-25 आमदारांना घेऊन सुरतला गेले आणि शिवसेनेत फूट पडते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या पक्षात फूट पडते. अशा वेळेला जेव्हा शरद पवारांची प्रतिक्रिया पत्रकारांनी मागितली होती तेव्हा शरद पवारांनी शांतपणे सांगितलं होतं की हा मामला हा महाविकास आघाडीचा नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षांतर्गत मामला आहे. याच्याशी महाविकास आघाडीचा संबंध नाही असं म्हणत एक प्रकारे शरद पवारांनी हात झटकले होते. म्हणजे पक्ष फुटत असेल तर त्यासाठी जी काही धावपळ करायची ती उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून केली पाहिजे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांचा काहीही सहभाग असू शकत नाही, इतकं स्पष्ट केलं होतं. मग एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत, आदित्य ठाकरे यांचा जो काही राग आहे त्या रागाच्या सीमारेषा, लक्ष्मण रेषा शरद पवारांनी कशाला पाळायच्या? पण शिवसेनेत जी काय पडझड होते त्याविषयी आपल्याला कर्तव्य नाही
हे 20-21 जून 2021 शरद पवारांनी स्पष्ट केलं असताना ते अजूनही ज्यांच्या मेंदूत शिरलेलं नाही ते सामनाचं संपादकीय लिहितात आणि फुटकार टाकत असतात. गद्दार हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या पक्षासाठी गद्दारी असेल आणि पक्षापेक्षाही तुमच्या व्यक्तिगत निष्ठेविषयी गद्दारी असेल, ती पक्षाविषयी गद्दारी असू शकत नाही. कारण कायद्याने आणि निवडणूक आयोगाने सुद्धा आणि मतदाराने सुद्धा एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना असं स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा गद्दार गद्दार म्हणून हिणवण्यामध्ये काहीही पॉइंट राहिलेला नाही. ज्या प्रकारे 56+1 57 एक अधिकचा आमदार एकनाथ शिंदे यांना मतदार देतो आणि 56 वर असलेल्या उद्धव ठाकरेंना 20 आमदारांपर्यंत खाली आणतो, तिथेच कळतं की गद्दार एकनाथ शिंदे नव्हते. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना मतदाराने धडा शिकवला. आणि म्हणून तुम्ही ज्याला गद्दार म्हणता त्याला जगाने गद्दार म्हणण्याची गरज नसते, हे सामान्य मतदाराने सुद्धा दाखवून दिलंय. पण डोकं रिकामी असेल, त्यात मेंदूच नसेल, तर अशा गोष्टी डोक्यात शिरत नाहीत. आणि डोक्यात शिरल्या नाहीत तर त्या सामनातून उमटणार नाहीत. शरद पवारांनी पण साफ केलं होतं, हा तुमचा मामला आहे, आमचा नाही, आमचा नाही. मग रडारड आत्ता कशाला? आणि तुम्हाला ज्याचं दुःख आहे त्याचं सुतक शरद पवारांनी कशाला बाळायचं? त्यांनी तर तेव्हा सांगितलं होतं तुमचा अंतर्गत मामला आहे. पण मुद्दा असा आहे की सतत आपला मित्र असं वर्णन शरद पवारांचं बाळासाहेब करायचे. पण बाळासाहेबांनी कधीही शरद पवारांबरोबर राजकीय मैत्री केली नाही, हे पण ज्यांच्या डोक्यात कधी शिरलं नाही ते सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांचेच लाडके संपादक आहेत की ज्यांना बाळासाहेबांच्या राजकीय भूमिका कधी कळल्या नाहीत. त्या कळल्या असत्या तर महाविकास आघाडी झालीच नसती, झालीच नसती. मुद्दा कसा असतो बघा मित्रांनो, जे शरद पवार कळण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतात म्हणून फुसारक्या मारणाऱ्यांना अखेरीस 100वा जन्म शरद पवारांनीच दिला. आणि मला यातली सगळ्यात गंमत अशी वाटते की हे जे काय संजय राऊत तुटून पडलेले आहेत शरद पवारांवर सामनामधून, त्याविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया काय? अरे मच्छर उडवून लावावा, नाकावर बसलेली माशी उडवून लावावी, तसे हे सामनाचे फुतकार शरद पवारांनी झटकून टाकलेले. शिर्डी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे खासदार निलेश लंके यांनी या विषयी शरद पवारांची प्रतिक्रिया जाहीरपणे सांगितलेली आहे. संजय राऊतांनी सामनामध्ये जे काय तोफा डागल्या त्याविषयी शरद पवारांचं लक्ष वेधलं निलेश लंकेनी. तेव्हा शरद पवार मिश्किल हसले असं लंके सांगतात. लंके सांगतात आपण जेव्हा साहेबांचं लक्ष वेधलं तर साहेब मिश्किल हसले. याचा अर्थ असा होतो की ज्या काय पोरकट लीला चालल्या आहेत त्याची शरद पवारांना दखल घ्यावीशी सुद्धा वाटत नाही. लहान पोर असतं ना, आपला हट्ट पुरवला गेला नाही की हातपाय आपटून गडबडा लोळतं आणि रडतं, त्यापेक्षा सामना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या रडारडीला काहीही अर्थ नाही. जे शरद पवार बहुमताने जिंकून आलेल्या युतीमध्ये बिब्बा घालतात आणि तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवून फोडतात आणि त्या युतीचं यश मिळवलेला मुख्यमंत्री पदाचा घास देवेंद्र फडणवीसांच्या तोडून काढून घेतात आणि तुम्हाला चावायला देतात, तेव्हा उद्या
आपल्या तोंडचा घास शरद पवार काढून आणखीन कोणाला देतील याची चिंता 5 वर्षापूर्वी करायला पाहिजे होती. पण तेव्हा ते गाजर आवडलेलं होतं. तेव्हा ते गाजर आवडलेलं होतं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचं. मग आता आदळआपट करून काही फायदा नाही, की गडबडा जमिनीवर लोळून काही फायदा नाही. सामन्यात टाकलेल्या फुतकाराला तुम्ही टाकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या चॅनेलच्या पत्रकारांपलीकडे कोणीही किंमत देत नाही. हा, चॅनेलचे पत्रकार हे रोज तुमच्या प्रातर्विधीसाठी हजर राहतात आणि उरकला की ढुंगण धुवायला सुद्धा सरसावतात. पण त्या मतांवर तुम्हाला निवडून येता येत नाही, हे विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून सामनामध्ये तुम्ही काय फुतकार सोडले, त्याच्यावर परत ढुंगण धुतल्यासारख्या चर्चा होतील. पण त्यापेक्षा अधिक काहीही निष्पन्न होणार नाही. हा, त्यापेक्षा आत्ता शिंदेशाही पगडी एकनाथ शिंदे यांच्या मस्तकावर घालून शरद पवार कुठलं राजकारण खेळतायत ते समजण्याची गरज आहे. ते समजण्याची गरज आहे. जे शरद पवार सामनाला मुलाखत देताना सांगतात की 2014 मध्ये युतीमध्ये बिब्बा घालायचा होता, म्हणूनच भाजपला परस्पर पाठिंबा दिला, तो सुद्धा ज्या संपादकांना समजत नाही किंवा पक्ष प्रमुखांना समजत नाही, ते शरद पवारांच्या मागे शेपट्या हलवत फिरले तर नवल नव्हतं. पण आपल्या मागे शेपट्या हलवत फिरतो म्हणून त्याची निष्ठा बघायची, आपली निष्ठा त्याच्या चरणी वाहायची नसते, हे शरद पवारांना कळतं. आणि म्हणून तुम्हाला जे गद्दार वाटतात की आम्ही ज्यांच्यावर भुंकतो त्यांचे सत्कार शरद पवार का करतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर विसरू नका, मुख्यमंत्रीपद तुम्हाला 2.5 वर्षासाठी देताना तुमच्या गळ्यात शरद पवारांनी पट्टा बांधला होता. पट्टा बांधला होता. आज जे फुतकार सोडले जात आहेत त्या एकनाथ शिंदेच्या विरोधात शरद पवारांनी कधी चकार शब्द वाईट उच्चारले नव्हते. पण जेव्हा कौतुक करायची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी काय म्हटलंय ते लक्षात घ्या. विकासाची नवी दिशा महाराष्ट्राला दाखवली, असं गुणगान एकनाथ शिंदे यांचं शरद पवारांनी केलंय. आणि त्यांना पक्क माहिती होतं की आपण एकनाथ शिंदे यांना विकास पुरुष महाराष्ट्राचा म्हटलं की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या जखमेवर मीठ चोळलं जाणार, हे शरद पवारांना ठाऊक होतं. किंबहुना नुसती शिंदेशाही पगडी एकनाथ शिंदेच्या डोक्यावर घालायची नाही, तर त्यांनी विकास केला, महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली, असे शब्द वापरून उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळायचं, हाच तर त्या सगळ्या समारंभाचा हेतू होता. अशा वेळेला त्याकडे दुर्लक्ष करणं हा शहाणपणा असतो. एखाद्याने तुम्हाला मारलं तर तुम्हाला लागलं असं दाखवताना तेव्हा तुमचा पराभव होत असतो. तेव्हा तुमचा पराभव होत असतो. आणि तुम्ही नुसते पवारांकडून पराभूत झाला नाही, तर तुम्ही ज्याला गद्दार म्हणता त्याच्याकडून आणखीन एकदा पराभूत झाला. पण तेही व्हायची गरज नव्हती. 1 मे 2022, मी परत परत या गोष्टीची आठवण करून देतोय. 1 मे 2022 महाराष्ट्र दिनाचा सोहळा भाजपतर्फे मुंबईच्या उपनगरात सोमय्या ग्राउंडवर साजरा करण्यात आला. तेव्हाच ही गोष्ट ठणकावून तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितली होती की तुम्ही म्हणजे म्हणजे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्राची मराठी अस्मिता नाही, फक्त तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. आणि म्हणून
तुम्हाला जे गद्दार वाटतात ते मराठी आणि महाराष्ट्राशी गद्दार नसतात. हेच देवेंद्र फडणवीसांचे शब्द वेगळ्या, त्यातला आशय जो आहे तो वेगळ्या शब्दामध्ये शरद पवारांनी शिंदेशाही पगडी एकनाथ शिंदेच्या डोक्यावर घालताना बोलून दाखवला की तुम्ही विकास पुरुष नव्हता. मीडियाकडून आपणच एक नंबरचा मुख्यमंत्री असल्याचा डंका पिटून घ्यायचा आणि सहानुभूती सहानुभूती म्हणून ढोल ताशे वाजवून घ्यायचे, म्हणून निवडणुका जिंकता येत नाहीत. हे सगळं समजून घ्यायचं असतं. कोणी तुम्हाला समजवायला येत नाही, कोणी समजवायला येत नाही. पण दुर्दैव असं आहे की समजण्यासाठी डोकं ठिकाणावर असावं लागतं आणि डोकं रिकामं असून चालत नाही. नेमक्या त्याच गोष्टीचा दुष्काळ उबाठा शिवसेनेमध्ये पडलाय. आणि म्हणून राजन साळवी का निघून जात आहेत, एक एक करून उरले सुरले पदाधिकारी का निवडून जात आहेत, हे समजून घ्यायची गरज वाटत नाही. रोज नुसते फुटकार टाकले तर काही साध्य होत नाही, काही साध्य होत नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे जो संयम आहे त्याचं कौतुक शरद पवारांनी केले, ते लक्षात घ्या. त्यातून उद्धव ठाकरे उतावळे आहेत आणि आपल्या भोवतीची माणसं सुद्धा योग्यरित्या त्यांना गोळा करता येत नाही, हे पण शरद पवारांनी सांगितलं आणि सुचवलं आहे. शरद पवार बोलले त्यातून जे समजून घ्यायचं ते समजून घेतलेलं नाही, फुटकार मात्र आलेले. असो असो, शिंदेचा सत्कार आणि सामनाचे फुटकार हे इतिहासाने उद्धव ठाकरेंना दिलेलं बक्षीस आहे. ते जेवढ्या लवकर समजून घेतील तेवढ्या लवकर सावरू शकतील, नाही तर उरली सुरली मुंबई महापालिका पण हातातून निसटल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.